दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता त्या दिल्लीसाठी निघणार आहेत। उद्या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची त्या भेट घेतील। दिल्लीत उद्या सकाळी 10 वाजता त्या मोदी शहांची भेट घेणार आहेत। दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देतील। शिवाजी काळे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, घडणाऱ्या घडामोडींचा जर एक आपण आढावा घेतला तर एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात येतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीच राजधानी दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी एका बड्या नेत्याची भेट घेतली। जी माहिती मिळते त्यानुसार ही भेट विलिनीकरणाच्या संदर्भात होती असं सांगितलं जात आहे। आणि आता हे विलिनीकरण नक्की कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये खास करून शरद पवारच्या गटाकडनं जे आहे स्वतः सांगितलं जात आहे की व्हायला हवं। अजित पवार यांच्या गटातील जे नेते आहेत ते खाजगीमध्ये बोलतायत की दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला निवडणुकीला सामोरं जाणं सोपं जातं। त्यामुळे सुनेत्रा पवार ह्या आज राजधानी दिल्लीमध्ये असतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते उद्या भेट घेतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते उद्या भेट घेणार आहेत। त्याचबरोबर उपराष्ट्रपतींकडे जाऊन CP राधाकृष्णन यांना राजीनामा देखील देणार आहे त्यांच्या राज्यसभेचा। त्यामुळे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या गाठीभेटीसाठी कोण कोण येतं, त्यांची कशा पद्धतीने गाठीभेटी होतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्या काय चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील असतील। मात्र या व्यतिरिक्त या सुनेत्रा पवार यांची अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही गाठीभेटी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार यांची तब्येत ढासळताना पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचा हा जो दौरा आहे अर्थात महत्त्वाचा ठरेल। आपलं त्याकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।